जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शनिवारी पाथर्डी तालुक्यातील तिसगावात तणाव निर्माण झाला होता। परिसरातील मराठा समाज बांधवांसह इतर काही समाजातील तरुणांनी एकत्र येत तिसगाव शहर पूर्णपणे बंद ठेवून वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोड बस चौकापर्यंत मोर्चा काढून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला। श्रीरामपूर शहरातील सुलतान नगर परिसरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2 टन गोमांस पकडले। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आवेज मुख्तार कुरेशी तर फिरोज अब्दुल किरियन कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। शहरातील सुलताननगर परिसरात वॉर्ड नंबर 2 येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस एका 4चाकी गाडीत भरत असून ते विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे। तसेच 2,87,000 रुपये किमतीचे अंदाजे 1,435 किलो गोमांस जातीच्या जनावरांचे मांस पत्र्याच्या शेडमध्ये मिळून आले असून सदर ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 11,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। घाटकोपर येथे होल्डिंग कोसळल्याच्या घटनेतून धडा शिकलेल्या प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक असलेले पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतचे होल्डिंग काढण्यात भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या पथकाने सुरुवात केली आहे। यामुळे होल्डिंग लावणे आणि जाहिरातदारांचे चांगलेच दाभेदार आणले आहेत। दरोड्याच्या तयारीत आलेले 4 जण स्थानिक गुन्हे शाखेने नगर मनमाड बायपास रोडवर जेरबंद केले। पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पथकाने ही कारवाई केली। आरोपींमध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यातील समावेश आहे। त्यांच्याकडून 1,92,000चा मुद्देमाल आणि हत्यार हस्तगत करण्यात आले। अंकुशभाऊ भोसले हे कुटुंबासह घरात झोपले होते। अनोळखी 4 इसमांनी घरात प्रवेश करून अज्ञात हत्याराने मारहाण जखमी करून घरातील एकूण 70,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेल्याची घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा सापळा लावून या आरोपींना जेरबंद केला आहे। मिथुन उंबरिया काळे, अक्षय उंबऱ्या काळे, संजय उर्फ संजा हातण्या भोसले गंगाधर संदलचा माणूस असल्याचं सांगितले। त्यांनी त्यांच्यात पंचसक्षम अंगझडती घेतली। त्यांचे अंगझडतीत विविध प्रकारचे दागिने मिळून आले। सदर दागिन्यांबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी काही दिवसापूर्वी वडझिरे शिवारात बगनडवाडी व वडगाव सावताळ परिसरात चोरी करून आल्याचं सांगितलं। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लोकांकडून पैसे घेऊन त्यांना आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या देऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवताना असलेल्या दोघांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई गुरुवारी पुणे नाशिक महामार्गावर खाडगावकडे जाणाऱ्या बायपास पुलाजवळ संगमनेर खांडगाव रस्त्यावर करण्यात आली। विकास भाऊसाहेब मतकर, शंकर भागप्पा कीटप अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत।
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसानं मानोरीत अनेक घरांवरची पत्रे उडून गेली आहेत। झाड रोहित्रावर पडल्यामुळे मानोरी वळण परिसरातील गावांना विद्युत पुरवठा खंडित झाला होता। रात्रीच्या अंधारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आदिवासी कुटुंबाची आर्थिक हानी होऊन संसार उघड्यावर पडले आहेत। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका समाजाच्या जमावाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली। ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील आडवा ओढा संगमनेर खुर्द येथे ढेरंगे पेट्रोल पंपावर घडली। या प्रकरणी 6 अनोळखी इसमांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेरातील 4 चाकी वाहनांच्या शोरूममध्ये बिबट्या घुसला होता। शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाने शोरूममध्ये बिबट्या पाहिलाय। तसेच शोरूममध्ये सीसीटीव्ही मध्ये सुद्धा बिबट्या कैद झालाय। बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले तर बिबट्याला जेरबंद होण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजरा लावलाय अशी मागणी नागरिक करत आहेत। जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या चारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास वडाळी येथे ही घटना घडली। सार्थक पांडुरंग वागरस्कर असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। जिल्ह्याच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।